1998-99 मधील इयत्ता 10वी बॅचचा स्नेहसंमेलनाचा प्रोग्राम मोठ्या आनंदात पार पडला. यावेळेस कार्यक्रमाती पाहुणे म्हणून राजू नाना भुमरे, सरपंच शिवराज भैया भुमरे, प्राध्यापक खंबाट सर, वानखेडे सर, कराळे सर, लिन्हार सर, बोरशे सर, पाटील मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते. यांच्या हस्ते दीप प्रज्वलित कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा स्नेहसंमेलनाचा प्रोग्राम होण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न चालू होते. अपयश आलं म्हणून मागे पडला गेला, पण खरंच कौतुक वाटते की रागिणी घुले या नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या गावी आली असता, माझ्या शाळेने, माझ्या गुरुजीने मला घडवलं म्हणून आवर्जून शाळेत भेट देण्यास आली असता, तेथील सरांना शाळेला भेट देऊन शाळा बघून भावनिक झाली असता, मला ज्या आनंद झाला माझी शाळा बघून, तसाच माझा सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना स्नेह भेट निमित्त एकत्र जमेल किंवा आणेल असा विश्वास खंबाट सरांना देऊन सातत्याने मुलामुलींना संपर्क करून त्यांना एकत्र आणून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून संपूर्ण तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्नेह भेटीचा कार्यक्रम घडवून आणला. म्हणून रागिणी घुले यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे व रागिणी घुले यांच्या निर्णयाशी साथ घालून कालिंदा लंके, नंदू गडवे, पप्पू आहेरे व नामदेव ए अंडे तसेच सर्व मित्र परिवार यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाची धुरा सांभाळली व पुढील पिढ्यांसाठी ही लेखा राहील असा कार्यक्रम घडून आणला. म्हणून रागिणी घुले यांचे सर्व स्तरातून कौतुक होते मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे व त्यावेळी राष्ट्रगीत गायन, मनोगत, शालेय घटनाच्या त्या आवाजामध्ये विविध असे प्रकार प्रोग्राम यावेळी सादर करण्यात आले. स्नेहभेटी सारख्या सहयोजना देखील आस्वाद घेण्यात आला व त्यावेळी बालकवी, लेखक, थोर विचारवंत बाबा भांड यांनी देखील स्नेहमिलनामध्ये मुलांना सुंदर असा उपदेश दिला व सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला. म्हणून पुन्हा एकदा रागिणी घुले, कालिंदा लंके आदी सर्वांचे कौतुक करण्यात आले व पुढील जीवनास भरभरून शुभेच्छा देऊन एकमेकांनी कार्यक्रमाची गोड अशी समाप्ती केली. आपण पाहत आहात न्यूज लोकमंच. न्यूज लोकमंचसाठी निवृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे.